हॉटेल असेल, काही ठिकाणं असतील, काही शाळेच्या आजूबाजूच्या टपऱ्या असतील, काही दुकानं असतील, ही सगळी जेसीबी पोकलेन बुलडोजर लावून मुळासकट तोडून टाका. आणि त्याचबरोबर हे ड्रग्ज विकणारे मग पेडलर असतील किंवा ते ड्रग्जचे सप्लायर असतील, यांच्या मुळापर्यंत जाऊन यांची पाळंमुळं खोदून टाका. कारण हे आपल्या तरुण पिढीचं आयुष्य बर्बाद करतायत. आज पाहिलं तर एक तरुण पिढी या नशाबाजीमध्ये पूर्ण त्यांचं जीवन उद्ध्वस्त होतंय. त्यांच्या आईवडिलांचं एवढं आपल्या मुलाच्या बद्दल एवढी त्यांना चिंता आहे की याचं भविष्यात काय होणार. ती सर्व मुलं जी आहेत आम्हाला देखील आमच्या मुलांप्रमाणे आहेत. आणि म्हणून मी पुणे आयुक्तांना एकदम कडक निर्णय घेण्याचे आणि कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत. त्याप्रमाणे मला वाटतं पुणे, मी त्यांना सांगितलं, पुणे हे कोयता गँग मुक्त आणि ड्रग फ्री मुक्त करा. पुणे ही आपली सांस्कृतिक शहर आहे. पुण्यात मध्ये मोठमोठे साहित्यिक, सांस्कृतिक सगळी मोठं पुणे हे शहर हे सुसंस्कृत शहर आहे. आणि अशा शहरामध्ये आपली तरुण पिढी या ड्रगच्या नशेमध्ये वाया जात असेल तर शासन कठोर कारवाई करेल. आणि फक्त पुणेच नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्व शहरांमध्ये जिथे जिथे मुंबईचा ड्राईव्ह आपण बघितला, मुंबईमध्ये जवळपास 4,000 कोटीचे ड्रग पकडले, 1,700 बांधकामं तोडून टाकली. ठाण्यात देखील मी तेच आदेश दिलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथं ड्रग विकत असतील आणि तरुण पिढी नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही. त्यांना पूर्णपणे त्यांचं पाळंमुळं खोलून त्यांना जेलमध्ये टाकणं, जेरबंद करणं आणि असलेली हॉटेल असतील, दुकानं असतील, टपऱ्या सगळं तोडून बुलडोजरनी पूर्णपणे तोडून टाकणं. अशा प्रकारे रोड परिसरामध्ये अशा अनेक ड्रग पेडलर्सच्या वस्त्या मीरा भाईंदर परिसरात, मीरा भाईंदर असू दे, ठाणे असू दे, मुंबई असू दे, पुणे असू दे, नाशिक, संपूर्ण राज्यभर जिथं जिथं अशा प्रकारचे अड्डे असतील ते अड्डे उद्ध्वस्त करायला मी सांगितलेत. आणि यामध्ये कोणी लापरवाही केली, कोणी त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी घालण्याचं काम केलं तर त्याला देखील सोडणार नाही. सर, परवापासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशन आहे. मुख्यमंत्री साहेब, मैंने कल पुणे पुलिस आयुक्त को निर्देश दिए हुए हैं कि ये ड्रग बेचने का जो काम शुरू है होटल में, दुकान में, ये सब बंद होना चाहिए. ये ड्रग जो है ये नशा करके हमारी जो युवा पीढ़ी है बर्बाद हो रही है. वो बच्चे हमारे बच्चे जैसे है और इसलिए उनके माता पिता को की जो चिंता है उनके बारे में वो दूर होनी चाहिए. इसलिए मैंने कहा है जो भी होटल हो, जो भी स्कूल के, कॉलेज के आजू बाजू में जो भी दुकान हो, सबको बुलडोजर लगा के तोड़ दो और बिल्कुल नामो निशान मिटा दो. जो जो बेच रहे पेडलर हो या सप्लायर हो उनको जेल के अंदर, जेल के सलाखों के पीछे डाल दो, जेल में डाल दो. ये दोबारा ऐसी हरकत करने की हिम्मत नहीं करे. ऐसा काम करने को मैंने पुणे कमिश्नर को कहा है और बिल्कुल इसमें कोई लापरवाही नहीं चलेगी. ये हमारी जो युवा पीढ़ी है नशाखोर होकर हमारी जिंदगी, खुद की जिंदगी बर्बाद करके अपने माता पिता की चिंता बढ़ा रही है. और इसलिए ये ऐसे बर्बाद करने वाले जो गैंग है, ड्रग बेचने वाले, उनको हम छोड़ेंगे नहीं, बिल्कुल छोड़ेंगे नहीं. उनको पूरी तरह उखाड़ के फेंकेंगे हम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.